देवी, महारुद्राला प्रारंभ करूयात का? हो, पण त्याआधी मला काही सांगायचे आहे. बोला देवी. आपण जेजुरी जवळ असलेल्या पर्वत रांगांमध्ये वेदांचे पठण करत असता, वेदांचा अभ्यास करत असता आज आपण इथे आलात. आम्हा सर्वांना आनंद वाटला आहे. आम्हाला देखील हे करण्याचे भाग्य मिळाले, त्याबद्दल आम्ही आनंदी आहोत. या महारुद्राच्या पूजेसाठी आपण आपला विशेष वेळ दिलात. मी आपले आभारी आहे. आपण महारुद्राला प्रारंभ करूयात का? सगळे जमले का? हो. श्री गणेश कुठे दिसत नाही. गणेश कुठे आहे? माधवी, गणेशला बघून ये. देवी, मगाशी मी येताना त्यांना एकटं बसलेलं पाहिलं. बर, आता प्रारंभ करूया. हो. आचम्य ओम केशवाय नमः, ओम नारायणाय नमः, ओम माधवाय नमः, ओम गोविंदाय नमः, ओम विष्णवे नमो विष्णवे नमो विष्णवे नमः. गणानान्त्वा शौनको गुरुसमदो गणपतिर् जगति गणपत्या स्मरणे विनियोगः. ओम गणानान्त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवस्तमान्. ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पद आनश्रणवन्नोतिभिस्सीदसादनां. निर्विघ्नं कुरु. अथ कलशपूजन. कलशस्य मुखे विष्णु, कंठे रुद्रस्तमाश्रितः, अंगे श्वेता सर्वे कलशान्तो समाश्रिताः. अत्र गायत्री सावित्री शान्ति पुष्टिकरिता. आयान्तु देव पूजार्थं दुर्गक्षयकारकाः. गंगे च यमुने चैव गोदावरी सरस्वती तपोवरं यजनुर्वामेर्घृतपात्रं च धारयन्. मेषारूढो जावद्धो आत्माभिमुखमासेन एवं रूपो हुताशनः. अग्निनारायणाय नमः. समस्तोपचारार्थे गन्धाक्षता पुष्पं समर्पयामि. स्वाहा सदाभ्यां नमः. हरिद्रां कुङ्कुम सकल सौभाग्यद्रव्याणि समर्पयामि. नमस्करोमि. देवा, बानू, म्या बघितलं जी. हा असा तर एक गड उतरून गेल्या ती. तर देवा, तुम्ही त्यांच्या संग बोलला का नाही जी? ती न बोलताच पुढे गेली. तर त्यांनी तुम्हाला बघितलं ना? मग तिला काहीतरी महत्वाचं काम असेल. देवा, तुम्ही मोहर असताना काय महत्वाचं काम असणार? कदाचित ती माझ्यावर रागवली असेल. तुम्ही हाता असून बी गडावर गेला नाही, त्यासनी वाईट वाटलं असणार. तर देवा, म्या बी गडावर यायचे तेव्हा त्या तुमच्या संग सिंहासनावर बसलेल्या असायच्या. म्या तरी एकली माघारी यायचे, पण म्या कधी काही बोलले नाही. पण बानू, त्याबद्दल तुझ्या मनात काही राग आहे का? नाही देवा, म्या आपलं म्हणले असच. मला तुम्हासनी एवढंच सांगायचं आहे का तुम्ही त्यासनी भेटला असता तर म्या तुम्हासनी काय बी बोलले नसते बघा. उलट पक्षी म्या विचारलं असतं का त्या वाड्यावर येत्याल का, तर त्या येणार नाहीत हे ठाव आहे मला. पण ती समोर आली नाही हे उत्तम झाले. असं कशापायी म्हणताय देवा? तिने विचारलं असतं तर मला खरं सांगावं लागलं असतं की मी गडावर का येत नाही ते. मग सांगायचं. जर मी तिला सांगितलं असतं तर तुम्हा दोघींमधला वाद वाढला असता. आज मी तुम्हा सगळ्यांना भेटायला आले आहे. गडावर महारुद्राची पूजा झाली, त्याचा प्रसाद, वस्त्र आणि दागिने घेऊन मी आले आहे आणि तुम्हा सगळ्यांशी काही महत्त्वाचं बोलायचं आहे. देवी, मी तुम्हाला एक विनंती करू का? बोला गणोबा.
आधी तुम्ही समजासनी जे काय सांगायचं आहे ते सांगा आणि मग हे आणलेलं आहे ते त्याचं वाटप करूया. बर, येत्या काही दिवसात अत्यंत महत्वाचा महायज्ञ गडावर होणार आहे. त्याची तिथी सगळ्यांना कळवण्यात येईल. त्यासाठी देशोदेशीचे राजे, ऋषीमुनी आणि भक्त येणार आहेत. आपल्याकडून त्यांचे स्वागत यथोचित होण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे अशी माझी इच्छा आहे. देवी, आम्हास ती फक्त सांगा होम कधी आहे तो. अख्खी जेजुरी झाडून काढू, सडा रांगोळी घालू. हे ऐकून मला आनंद वाटला. नुसतं राज्यातच नाही देवी, आम्ही गडावर बी समजून येऊ आणि पडल ते काम करू. हा यज्ञ विश्व कल्याणासाठी आहे. यात जो कोणी हातभार लावेल त्याच्या पदरी पुण्याच पडेल आणि सगळ्यांचे कल्याण व्हावे हाच या यज्ञामागचा हेतू आहे. पर देवी, यो होम होणार कसा? कारण देव तर गडावर नाही. हो ताई, कुठं काय बोलायचं काय कळतं का नाही? अगं देव पानू वाढत असलं तरी होमासाठी गडावर येतील की. हा, तू कशा पाहिजे विचारतेस? चुकलं माझं, चूक पदरात घ्या. मी आपलं सहज विचारलं. अरे देवी सावता तुम्हाला अवतान घेऊन आलेत. अरे काय बोलतायसा? हे बघा, देवगडावर येणार आणि ह्यो घोम बी होणार. तेव्हा झपाटून समजानी कामाला लागा. वय 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 सदानंदाचा येळकोट, येळकोट, येळकोट. जय मल्हार. सदानंदाचा येळकोट, येळकोट, येळकोट. जय मल्हार. सकाळी पाहिलंस पण थांबली नाहीस, असं का? माझं काम होतं राज्यात. हो, पण जर 2 शब्द बोलली असतीस तर? मी रागवले आहे तुमच्यावर. मी तुझा राग समजू शकतो. या माणसाला काय होतं आहे हे केवळ माणसालाच ठाऊक आहे. कशी आहेस? तुमच्याशिवाय मी कशी असणार? मला ठाऊक आहे की तुझ्यावर राज्यकारभाराची देखील अनेक दायित्व आहेत. येते मी. मासा थांब. कशासाठी? आपण बोललो असतो. देवांचा सांगावा. जी काय सांगावा आहे देवांचा? जी आजच्याला खाली बाणूबाईंच्या वाड्यावर जागरण गोंधळ आहे जी. तेव्हा देवांनी समजासनी बोलवलं आहे जीत. आता